खरं तर मी एबीपी माझाचे अगदी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही शेतकऱ्यांचा एवढा ज्वलंत विषय आज चर्चेला ठेवलाय. खरं तर हा आता कुठल्या समाजाचा किंवा विशिष्ट घटकाचा शेतकऱ्यांचा विषय राहिलेला नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय झालेला आहे. कारण काय आहे की हे नैराश्य समाजात परावर्तित होऊ शकतं. आज बुलढाण्यामध्ये मागच्या 24 तासात 2 तरुण पोरांनी फक्त लग्न होत नाही या कारणानं जर आत्महत्या केली असेल तर ती खूप दुर्दैवी आणि आपल्याला डोळे उघडायला लावणारी गोष्ट आहे. कारण कसं होतंय की आपण अपेक्षा तर करू शकत नाही की बाबा पुणे मुंबई शिकलेली पोरगी गावाला येऊन राहतीये, चला आमच्या शेतकऱ्याच्या ज्या पोरी आहेत त्या पण शेतकरी पोरांशी लग्न करायला तयार नाही, त्यांना पण पुणे मुंबईत कुणीतरी नोकरी करणाराच पाहिजे. अशा वेळी होतंय काय, आता तिचंही त्याच्यात एक वेगळं म्हणणं असतं. तिने तिच्या आईला घरामध्ये राबताना पाहिलेलं असतं, शेतात राबताना पाहिलेलं असतं. आईलाही वाटत असतं मी जे राबले ते माझ्या पुरीच्या नशिबी येऊ नये. पण जर प्रत्येकाने हा विषय विचार केला तर लक्षात ठेवा, आधीच शेतकऱ्याच्या मागे लय संकट आहेत. आता उद्या आणि परवा म्हणजे 24-25 मध्ये काहीतरी अवकाळी पाऊस पडणार आहे, गारपीटचं ते एक संकट डोक्यावर आहेच आहे. अशा हजारो संकटांना तोंड देत असताना हे एक नवीन जे मॅनमेड म्हणजे माणसानंच निर्मित केलेलं संकट येऊन ठेपलंय, त्याच्यावर आपल्याला समाज म्हणून सगळ्यांना विचार केला पाहिजे. आता मी जर नाटक सिनेमावाला माणूस आहे, मी मुळशी पॅटर्न मधून शेती इकायची नसते, शेती राखायची असते हे सांगितलंच ना त्यावेळी. मी स्वतः काय बाबा पेरिशेबल प्रोडक्ट मध्ये MBA करून शेतीत काम करतो अजूनही. पण हा जो प्रश्न आहे, ज्या दुष्काळी भागांमध्ये पोरांची लग्न होत नाहीत तिथं समाज म्हणून आपण लक्ष घातलं पाहिजे. विभक्त कुटुंब व्यवस्थापन याला कारणीभूत आहे. आतापर्यंत पोरींवर आपण लादलेले जे काही रूढी परंपरा आहेत त्या पण कारणीभूत आहेत ना याला. म्हणजे आपण पण काय धुतल्या तांदळासारखे शेतकरी अशातला भाग नाही, आपल्याकडनंही चुका झालेल्या आहेत. त्यामुळे पोरीबाळी म्हणतात नोकरीवाला चालेल पण शेती करणारा नको. तर आपण पण पोरीबाळींना मुक्त हस्तानं त्यांचं भले शेतीतलं घेऊ द्या, BSc MSc ऍग्रिकल्चर करू द्या, कृषी पर्यटन आणि वेगवेगळ्या शेतीतले जे प्रकार आहेत ते करू द्या. त्यातून काहीतरी नवं घडेल आणि आपल्या पोरीबाळी आपल्याच भागातल्या पोरांशी लग्न करून दोघं नवरा बायको गुन्ह्या गोविंदानं शेतीतच काहीतरी नवे प्रयोग करतील. त्याच्यासाठी आपण पण पोरीबाळींना मुक्त हस्तानं मोठ्या मनानं बाहेर काढलं पाहिजे. त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालू दिलं पाहिजे. त्यामुळे चला, प्रश्न गंभीर आहे. खूप वाईट वाटलं. माझा जो देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा सिनेमा येतो 21 मेला, त्यातनं पण मी या विषयाला वाचा फोडण्याचं काम केलंय. आमच्या त्या विनोद वनवे, राम खातमोडेनी नवरदेव BSc ऍग्री हा सिनेमा पण काढला होता. पण अशा सिनेमांना प्रेक्षक म्हणजे आता काय बोलणार. खूप सुंदर सिनेमा होता. तर शेतकऱ्यांचे विषय कलाकृतींमधून मांडण्याचं आमचीही जबाबदारी आहे. आणि आपण समाज म्हणून जसं आज एबीपी माझानी लक्ष घातलं तसं सगळ्या न्यूज चॅनलनी लक्ष घालून या बातम्यांना पुढे आणलं पाहिजे आणि त्याला सामाजिक प्रश्न केला पाहिजे. तो वैयक्तिक प्रश्न नाही. पूर्वी विभक्त कुटुंब होती, वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये चुलता मालता असायचा मोठा, तो 2 रट्टे घालायचा, चल लग्नाचं वय झालं काहीतरी बोलायचा. आता विभक्त कुटुंब व्यवस्था झाली, चुलते वेगळे झाले, त्यानंतर काय एकटे राहतायत माणसं. तर शेतकऱ्यांच्या या रोषाला वेगळी झालेली कुटुंब व्यवस्था पण कारणीभूत आहे. तर बघू, तुम्ही आज वाचा फोडलेली आहे. समाज म्हणून सगळेजण यात लक्ष घालतील अशा अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.